ब्लाऊजची फिटिंग बिघडते, कारण अनेकदा मापे चुकीची घेतली जातात. आज मी तुम्हाला मापे कशी घ्यायची हे शिकवणार आहे आणि ब्लाऊज मध्ये मापे कोणकोणती असतात हे तुम्हाला मी सांगणार आहे. नमस्कार, मी ऐश्वर्या, मंगलवस्त्र फॅशन डिझायनिंग स्टुडिओ अँड क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला ब्लाऊजची मापे कोणकोणती असतात ते सांगणार आहे आणि ते कशी घ्यायची हे सांगणार आहे. चला आता आपण व्हिडिओ स्टार्ट करू. फर्स्ट तर मी ड्राफ्टिंग करून तुम्हाला सांगणार आहे बोर्डवरती की कशी घ्यायचे ते आणि कोणकोणते असतात ते सांगणार आहे. तर फर्स्ट आहे मापे ब्लाऊजची उंची, शोल्डर, छाती, कमर, बाही लेंथ, बाहीचा राऊंड, पुढचा गळा, मागचा गळा. हे इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे, तुम्हाला मी मराठीत सांगितलंय. तर हे ड्राफ्टिंग आहे, हे ड्राफ्टिंग आहे. मी तुम्हाला ड्राफ्टिंग वरती दाखवणार आहे की ब्लाऊजची मापे कोणकोणती असतात. हे फ्रंट आहे ब्लाऊजची उंची, तर शोल्डर पासून जिथपर्यंत आपल्याला ब्लाऊज पाहिजे तिथपर्यंत ती उंची घ्यायची, म्हणजे ब्लाऊजची उंची. नंतर आहे शोल्डर, ते ह्या इथून ते इथपर्यंत शोल्डर, म्हणजे जिथं मी दाखवलंय तिथपर्यंत असतं शोल्डर. हे आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर आहे, त्यानुसार मी हे दाखवते तुम्हाला. हे आहे शोल्डर. त्यानंतर छाती, छातीचं माप असतं इथून ते इथपर्यंत, हे गोल राऊंड मध्ये घेतलं जातं छातीचं माप. नंतर कमरचे माप बी गोल राऊंड मध्येच घेतलं जातं, ते इथं असतं खालच्या साईडला कमरचं माप. नंतर आहे बाहीची उंची, ती बाहीची उंची इथून ते इथं. आपल्याला शॉर्ट पाहिजे तर शॉर्ट पण घेऊ शकतो, लॉंग पाहिजे तर लॉंग पण घेऊ शकतो. ही बाहीची उंची जेवढी पाहिजे तेवढी घेऊ शकतो. हे आहे. नंतर आहे ब्लाऊजचा राऊंड, म्हणजे गोलाई बाहीची, ते इथं घेतली जाते. जिथं आपल्याला उंची संपते तिथं बाहीचा गोलाई घ्यायची आहे. नंतर आहे पुढचा गळा, तो शोल्डर पासून ते जिथपर्यंत आपल्याला पाहिजे तिथपर्यंत घेऊ शकतो. पुढचा गळा इथपर्यंत माप घ्यायचं. नंतर आहे मागचा गळा, तो बी शोल्डर पासून जिथपर्यंत आपल्याला पाहिजे तिथपर्यंत आपण घेऊ शकतो. हे एवढे माप आपल्याला लागतात ब्लाऊज मध्ये. तर आज पुढच्या व्हिडिओ मध्ये ब्लाऊज वरती मापे कशी घ्यायची ते शिकवेल, त्यासाठी मला फॉलो करा.